शेवगाव हत्याकांडाच्या तपासासंदर्भात पोलीस योग्य दिशेने तपास करीत आहेत. कुटुंबियांनी दुःख बाजूला ठेवून या तपासात पोलिसांना सहकार्य करा. राज्य शासन आपल्या पाठीशी ठामपणे उभे आहे. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी कुठलीच कसर ठेवली जाणार नाही, असं राज्याचे पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी सांगितलं. शेवगावच्या हरवणे हत्याकांडातील कुटुंबियांच्या विद्यानगर येथील घरी जाऊन हरवणे यांच्या सासू श्रीमती राधाबाई, मुलगी शीतल यांचे नामदार जानकर यांनी भेट घेऊन सांत्वन केले. घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. या घटनेच्या तपासासंदर्भात आपण जिल्हा पोलीस प्रमुखांशी चर्चाही केली आहे. पोलिसांचा तपास योग्य दिशेने व्हावा याकरिता नातेवाईकांनीही आता दुःखातून सावरून आपल्या जवळ असलेली माहिती पोलिसांना देऊन सहकार्य करावं, जेणेकरून पोलीस लवकरात लवकर आरोपीच्या मुसक्या आवळतील. मयत हरवणे यांच्या सासू राधाबाई झिरपे या म्हणाल्या की माझे जावई देशसेवा करत असताना शहीद झाले असते तर काही दुःख वाटले नसते. मात्र ज्या क्रूर पद्धतीनं हत्या झाली आहे ते पाहता सरकारनं त्वरित आरोपी पकडून आम्हाला न्याय मिळवून द्यावा. आमचे अख्खे कुटुंबच संपले आहे. आरोपी लवकरात लवकर पकडावे हीच अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तर याप्रसंगी मंत्री महादेव जानकरांनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. साहेब हरवणे माझी मिलिटरीमॅन आहे. सुनंद हरवणे आणि स्नेहल हे जे हत्याकांड झालेलं आहे फार दुःखद आहे. राज्य सरकार आणि पोलीस खातं योग्य ते तपास करण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि ज्यावेळेस इन्व्हेस्टिगेशन होईल, खरे आरोपी मिळतील, त्याला राज्य सरकार मोठा सोडणार नाही. ह्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. आणि त्याच्यामध्ये मला वाटते पालक बलराम शिंदे साहेब आले, मला वाटते ताई आपल्या मुख्य ताई बी येऊन गेल्या आणि गांधी खासदार साहेब बी येऊन गेले मला सांगितलं. त्यामुळे येत जातील, काय हरकत नाही. माझा आज नगरचा दौरा होता. या गोष्टीकडं अशी गोष्ट घडल्यानंतर माणुसकीला काय बोलावं, इथं राजकारण आणू नये आपल्याला, माझी विनंती. आणि पोलीस खात्याला गृह खात्याला ह्या गोष्टीचं साथ द्यावी सर्वांनी. पत्रकार नाही माझी विनंती. राजकारणात वगैरे काही नाही, सत्य आहे ते बाहेर यावं. कुणाचे असू तुम्ही जर सरकार असलं, आम्ही जर असू तुम्ही सर्वांचे म्हणून. त्यामुळे इथं राजकारण न होता या फॅमिलीला न्याय मिळावा आणि अशी वेळ कुठल्याही लोकांवर येऊ नये. मी SP साहेबाशी बोललो, कमिशनर साहेबाशी बोललो, चोबे साहेब येऊन गेले नागशे दिले यांचे. SP साहेबांनी टीम लावल्या. 6 टीम काम करतात. त्यांच्या परीनं गृह खातं काम चांगलं करते. माझी आपल्याला पत्रकारांना माझी विनंती आहे की तुम्ही ह्या दृष्टीचं पॉझिटिव्ह टाका, एवढीच कळकळीची, आणि त्या कुटुंबाला न्याय मिळावा. राज्याच्या वतीनं राज्य सरकार म्हणून आम्ही काहीच कमी कसूर पडून देणार. वकील पाहिजे असेल त्या गोष्टींचं एकदा इन्व्हेस्टिगेशन झालं की चौकटीला बी असंच झालं विशेष त्यावेळेस देखील आम्ही माझी विनंती आहे की आपण मंडळी थोडंसं सहयोग करण्याचा इन्व्हेस्टिगेशनला राज्य सरकारला प्रयत्न करावा, असं नम्र आव्हान आपल्या पत्रकारांना. ओके सर. न्यूज रिपोर्टर संदीप रेहडराय, S9 मीडिया, शेवगाव.